का हो, काय झालं धनी? काय रे लय माझा आला का तुला माजल्याने करू नको. मग एक काम कर पांड्या, ते आता शुभ कार्य आहे ना, ते अशुभ कसं करायचं ते तुझ्या तू ठरवायचं. काय सळीच्या माज आला पाटला शब्द अंतिम असतो. फटक्यार बोट जागेवर पलटी. तुझ्या आईला तुझ्या आई साहेब, आई साहेब, अरे पांडा कुठं गेलता तू? 2 दिवस झालं घराकडे आला नाही. तुला किती बोलवणी धाडली. अहो आई साहेब रानाकडनं ऊस ती पाणी पाजत होता व म्हणून मला 2 दिवस यायला जमलं नाही बघा. आता ते रानातली कामं राहू दे. घरात लग्न कार्य आहे. भैयासाहेबाचं लग्न जमलंय. माझ्या मागे किती लग बाबा आहे. तू आता शेताबितात जायच नाही. घरातली कामं मला करू लागायची. काय भया साहेबाचं लगीन जमलंय? बरोबर आहे साहेब, नाही जात आता, थांबतो घरीच मी. थांब तू काय, आत्ताच्या आता रानात जा. नारळाचं फाट, आंब्याचं फाट घेऊन ये आणि दरवाजाला तोरण बांध. त्याशिवाय लग्न कार्य असल्यासारखं दिसतंय का बरं? जा बरं. बरोबर आहे साहेब. अहो आत्ताच आतून लगेच घेऊन येतो बघा. हा आलोच. अरे पांडा झालं का नाही तोरण बांधायचं? हो आई साहेब बांधलं घे बघा. आव लवकर चल, दुसरी कामं लय पडली ती अजून. बरोबर आहे साहेब. हा अरे राहू दे पांडा, ती झाली का सगळी कामं? होय आई साहेब झाली घे. आता शेताकडे जा, गाडी बैल झोप हा. आणि ती पाड भरून पाण्यानं आपल्या हिरीचं. बरोबर. बघा नाही धुवायला याच्या त्या त्यांना आंघोळीला पाणी नाही. होय होय. जा लवकर. हा येतो आई साहेब. आई साहेब गाडीत सगळं पाणी आणले बघा. 2-3 टिपा एकदम भरूनच आणल्या त्या. आता पाणी काही कमीच पडणार नाही बघा. अजून लागलं तरी मी सांगा, अजून गाडी बैल झुपून लगेच पाणी घेऊन येतो मी. बरं झालं रे बाबा, माझी एकटीची लय तारंबळ उठते बघ. बरोबर आहे साहेब. आता येऊ का मी, झालेत सगळी कामं. येऊ का काय म्हणतो पांडा? काम लय येते घरात. मी एकटीने कोणचं करायचं. आता जा, पण यशोदाला लेकरं बाळा सगळी घेऊन ये आणि मला इथं लग्न पार पडस तर सगळं करू लागा आणि इथंच राहा 4 दिवस माझ्यापैकी. हो आहे साहेब. आत्ताच जातो आणि तिला बी आणि लेकरासनला पण घेऊन येतो बघा मी. काळजी करू नका, सगळं तिने करू लागेल तुम्हाला. हा येऊ का मी आता? हा बर थांब पांडा. एक पांडा, तुला नवीन ड्रेस आणलाय, लेकरासंना नवीन कपडे येते. यशोदाला पण ही साडी नवीन आणली आहे. ही सगळे कपडे घालून भैयासाहेबाच्या लग्नाला यायचं. काय सांगाली तुला? बर बर. घरी ये. होय आई साहेब, लय चांगली ती बघा कपडे. बर बर. आता येऊ का मी? येतो पुन्हा, कामाला उशीर होतो तुमच्या इथं. बर बर हा यशोदाला घेऊन येतो मी लगेच आता जाऊन. बर बर. हो काय बाई कळतं का नाही तुम्हाला? काय काहीतरी चिडीने करतो बघा. अगं पर ते जाऊ दे, सोड. अगं बघ मी काय आणलंय. बाई नवीन कपडे, पण ही नवीन साडी ती कुठून आणली तुम्ही? अगं मला हे पाटलीन बाईनी दिलंय. बाई आई साहेबांनी दिली ते, पण आता काय सण नाही काय ना, आता कशी काय दिली? अगं होय, आई साहेबांनीच कपडे दिले ती. कारण आपल्या भया साहेबांचं लगीन जमलंय आणि आई साहेबांनी ही कपडे दिले. तिने सांगितलंय तुला आणि मला आणि आपल्या लेकरासनला ही कपडे घाल आणि मगच तू घरी ये, असं जणू दटावलेच बघ मला आई साहेबांनी. बाय भैया साहेबाचं लगीन जमलंय, मग त्यांच्या घरात तर लग्नाची लगबगच सुरू असेल बघा. अगं तेच तर तुला सांगायला आलोय. आई साहेबाच्या घरात लय धावपळ चालावं. आई साहेब एकटा झाले तुला तर माहिती आहे. त्यांनी एकटं काय काय करणार सांग बरं? घर काम लगीन म्हणल्यावर काय काम करणार नसते सांग बरं घरात? मग तुला मत्तीला आई साहेबांनी तुला बोलवले आणि नुसतं तुलाच नाही, तुला मला आणि लेकराला घरी बोलून आण म्हणले. आणि जोपर्यंत लग्न कार्य पार पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या घरनं म्हणजे वाड्यातनं हालूच नका म्हणून असं दटावूनच सांगितलं बघ आई साहेबांनी मला. बाय आपल्या सगळ्यालाच वाड्यावर राहायला बोलविलंय. अगं होय ग, आपल्याला सगळ्यालाच बोलवलंय. वाड्यावर ना नुसती लग्नाची लगबग सुरू आहे बघ. आणि तुला एक सांगू का,
आई साहेब आता जरा वयस्कर झाल्या त्या त्यांचं गुडघे बी त्यांना साथ देत नाहीत. मग त्यांच्या मदतीला आपल्याशिवाय दुसरं कोण येणार आहे बघ साहेब. अहो तुम्ही काय काळजीच करू नका. त्यांचं लग्न कार्य पूर्ण होईपर्यंत ना मी आईसाहेबापासून हलतच नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो आईसाहेबाचा आपल्यावर लय उपकार आहे. तुमच्या हाताला काम नव्हतं तेव्हा आईसाहेबानं शेतात तुम्हाला काम दिलं म्हणून आपण सुखानं खाताव. मी काही विसरते होय. अगं ते मला सगळं माहिती आहे. ती आता सोडून दे. आता हो धरी कपडे पहिले हातात धर, कपडे आत ठेव आणि तुला सांगतो माझ्या मागे बी लय धावपळ आहे बघ. आई साहेबांनी सगळं काम माझ्यावर सोपवलंय. अगं त्या मंडपवाल्याला सांगायचं आहे, वाजंत्र्याला सांगायचं आहे, बँजोवाल्याला सांगायचं आहे, आचार्याला सांगायचं आहे. एक काम आहे का सांग की तुझ्या तू आत ठेव. आता मी जातो आणि तू एक काम कर की आपल्या घरातली सगळी कामं लवकर उरक. इथलं राहू दे राहिली तर काम एखादं, पण आधी वाड्यावर जा आणि आई साहेबाला मदत कर. होय हा? होय तुम्ही जावा मी पण येते लगेच. हा जाऊ मी. हा आईसाहेब हाव पण आहे घरात. हो बाई आली होय तो यशोदा. बरं झालं ग बाई, माझ्या जीवाचा घोर गेला. नाहीतर मला लय चिंता पडली होती कवा काम आवरू म्हणून. पण ना ग यशोदा तू तिथं का उभा आहे? तू काय परक्याची आहे का? तू आपलीच आहे. ही घरात ठेव यशोदा. घरात लग्नाची घाई आहे. काम तर किती असतील तुला माहितच आहे. आणि आता लग्न पार पडेपर्यंत तू काय घरी जाऊ नको, इथंच राहा माझ्यापाशी. हो का आईसाहेब तुम्ही काय काळजीच करू नका. भैयासाहेबाचं लगीन जमलं म्हणून ह्यांनी मला कालच सांगितलं बघा. म्हणून तर आज मी इथं आले आणि मी सगळं काम करते. तुम्ही काय काळजीच करू नका बघा. जोपर्यंत आपल्या भैयासाहेबाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी घरालाच जात नाही. तुम्ही उभं बसून राहा. घरातली सगळी कामं मी करते. बरं झालं बघ तू आली. चल घरातली काय काय कामं करायची ती सगळी सांगते तुला. चल हे बघ यशोदा, ही किचन कट्टा आहे. तेव्हा ही रॅकची भांडी आहे ती, ही सगळी साफसफाई करून घे. आणि ही झाल्यावर बाहेरची फरशी पुसून घे. ती सोफा ती जरा झटकून घे. माझ्याने मागं लय काम आहे ती ग, बाहेरली बघावं लागते ती. मी जाऊ का? होय आईसाहेब तुम्ही बिनगुरी जावा. मी घरातली सगळी कामं करते बघा. बर बर येते मग मी. अगं यशोदा राहू दे ती काम, दमली असशील. ही जरा शरबत घे. होय आईसाहेब. बरं झालं बाई यशोदा आली म्हणून माझं काम हलकं झालं. सगळं यशोदाने साफसफाई केलं, छान केलं बघ. चला रे चला लवकर, लय उशीर व्हायला लागला. अहो काय झालं केवढी गडबड? कुठे जायचं आहे? अगं कुठं चाललो म्हणजे तुला माहित नाही का लग्नाची गडबड किती चालू आहे. अगं ती दळण टाकायचं आहे आणि लग्नाचं दळण म्हणजे थोडं असतं. पोरं बोलून आणले ती तेवढी 4-5 पोती घावाची तेवढी टाकून येते. बर बर या लवकर जाऊ. हा, आलोच लगेच आलो. धरा उचला लवकर. एवढी बघा जाऊ दे गिरणीत टाका. जाऊ दे. हा समर्थ जाऊ दे गिरणीत जाऊ दे बघ आपल्या इकडल्या. अरे पांडा थांब. का हो आई साहेब काय झालं? काय झालं? कुठे राहिले ती काम? अहो आई साहेब सगळी कामं झाली ती बघा. तुम्हाला तर माहिती आहे वाजंत्री मंडपाला सगळं सांगितले. आता बघा दळण राहिले लग्नातलं. दळण तेवढं बघा सगळी मिळून टाकायला लागलो. एवढं झालं की ती पत्रिका बी छापल्या त्या त्यांचं मला निरोप आलता. तेवढं ते पत्रिका बी जाऊन घेताना घेऊन येतो. बर बर जा लवकर ये. हा, दळण आलो. टाकून. हा, येतो लगे पत्रिका घेऊन येतो येताना. चला रे. अगं यशोदा
झाली का नाही तुझी रांगोळी काढायची? थोडं रंग भरलं का नाही झाली रांगोळी. गल्लीतल्या सगळ्या बाया भावकीतल्या नायाला बांगड्याला बोलून आण. मी जाईन म्हणलं ग, पण मला गुडगले दुखते ग माझं. मी तोवर घरातली कामं बघते. जा होय आई साहेब, सगळ्या बायासला जाऊन लगेच सांगून येते बघा. आणि जा तोवर मी घरची कामं बघते. बर बर. आई साहेब बघा पत्रिका छापून आणल्या त्या. आता काय करतो मी लेक्चरला घेऊन वाटून येतो बघा. हा राहिलेल्या सगळ्यांना दे. नाही सगळ्याला वाटून येतो मी आता. मावशी, पाटलाच्या घरी तुम्हाला नाहाला आणि बांगड्याला बोलवलंय. बरोबर येते आणि जावा लवकर. ताई, तुम्हाला पाटलाच्या घरी नाहाला आणि बांगड्याला बोलवलंय. बरोबर. सासरणालय जावा लवकर. दादा ही पाटलाच्या घरची लग्न आहे ती 3 तारखेला. हा आई साहेबांचा अवतार आहे बघा. ही लग्नाला यावंच लागतंय आणि सहपरिवार. अरे पांडा, हे पाटल्या घरची लग्न आहे ती का? होय याच आहे तुम्हाला. बर 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 हा जाऊ का? बर. आईला पाटलाच्या घरी लग्न कार्य काढले. बर. अण्णा अण्णा, तिथे युवराज पाटलाचं लग्न चालू आहे. सगळ्या लग्नाचा राडा काढलाय. कुठला विराज पाटील रे? पाटील फक्त एकटाच आहे. अहो अण्णा, तुमच्या पुतण्या माझा पुतण्या येऊया. आणि त्या लग्नामध्ये सगळं पांड्या पुढे होऊन करायलाय. कुठला पांड्या ना? अहो अण्णा, आपला सालगडी ज्याने आपली इथे 10 वर्ष चाकरी केली. काय पाळावलचं पांड्या? माझ्याला वाटतंय एक काम कर, तू आत्ता त्या पांड्या जिथं आहे तिथून उचलून आण. जा. बरं अण्णा. ए अद्दाव रे. पांड्या, अरे राजा काय झालं? तुला आत्ताच्या आत्ता पाटील अण्णानं वस्तीवर बोलवलंय. काय पाटला अण्णानं बोलवलंय? ते काय माहित नाही, आत्ताच्या आत्ता बोलवलंय. चल. बघ धनी बोलवलं म्हण. का हो काय झालं धनी? काय रे लय माझा आला का तुला? तू युवा पाटलाच्या आमच्या भावकीच्यात लग्न कार्य पार पाडलं म्हणून पुढं पुढं होऊन. तुला माहित आहे ना युवाच्या बापाचा काटा कसा काढलाय ती? होय रे, माजल्याने करू नको. तसं काय नाही धनी. तुमच्यातनं निघलो, आई साहेबांनी मला थारा दिला, तेवढं त्यांचे उपकार म्हणून मी करतो मालक. बर तर एक काम कर पांड्या, हे आता शुभ कार्य आहे ना, ते अशुभ कसं करायचं ते तुझ्या तू ठरवायचं. काय नाही धने नाही, मी तुमच्यासाठी एक वेळ जीव देईन धने. तुम्ही मला दुसरं कुठलं बी काम सांगा, पण हे असं शुभ कार्याचं अशुभ कार्य करायला, हे असलं पाप मला करायला लावू नका धने. नका लावू. काय सुकाळीच्या माज आला? सुकाळीच्या माज आल्याने वागू नको. पाटला शब्द अंतिम असतो. फटक्यावर बोट, जागेवर पलटी. ए राजा गजा, जोपर्यंत ऐकत नाही ना तोपर्यंत त्याला फोडून काढा. बाई ही यशोदा पांडा कुठे गेले ती? हळदीचा टाइम झालाय, देवाला ती हळद नेली का नाही काय माहित. अहो आई साहेब काय झाले तुम्हाला? कशाची तुम्ही चिंता करता एवढी मला सांगावं. अरे काय झालं पांडा? देवाला हळद ती नेली का नाही? हळदीचा टाइम झालाय. अहो आई साहेब ती चिंताच तुम्ही सोडा. अहो यशोदी वाजन तरी घेऊन सवाशिनी बी सांगायला गेले, गावात मारतीला हळद लावायला बी गेले. मी काळजीच करू नका हो. बरं आई साहेब येतो मी. बाहेरचं बघायचं, अजून पाहुणे रावळी यायला, त्यांचं स्वागताचा कार्यक्रम. जाऊ का मी? बर बर थांब. ही घे पैसे वाजंत्र्याला आचार्याला. अचानक तुझ्याच पैसे नसते तर टायमाला दे त्यांना. अहो आई साहेब हे पैसे माझ्याकडे एवढं कशाला सोपावं लागला? तुमच्याकडेच राहू दे की, तुम्हीच द्या सगळे ते.
अरे पांडा तू काय बाहेरचा आहे काय? तू घरातलाच आहे ना? राहू दे, तुला मागितल्यावर तूच दे त्यांना. बरं ठीक आहे साहेब, हे बघू काय तर तुम्ही लवकर लग्न मंडपात या. अहो हळदीचा टाइम झाला, पाहुणा आले ती स्वागत बिगत करायचं. तुम्ही आता घरात बसू नका बरं. बर बर. हा या लवकर. अरे पांड्या झाले ना नवरदेवाच्या आंघोळ्या ती हळदीला आलो उशीर आई होतोय. साहेब आंघोळ्या झाल्या त्या, आता नवरदेवाची कपडे आणले ती. पण श्री त्याला देतो लगेच हळदीला उभा करतो मी. तर चला तुम्ही, मी आलोच बाहेर. बर बर. अगं झालं का नाही तुझं हळदीचं? ही किती वेळ लावा लागली तू? अहो झाले की आपल्या घरच्या झाडकुंडाचे हात फुटले. बरोबर बघू. हा बाहेर बघ, जा पटसरी. अगं तिथं माणसं वाट बघायला. लगेच जाते. चल लवकर पळ. अहो ताई साहेब तुम्ही इथं काय करताय? झाले की आपल्या घरात लावायचं आहे. बघा इथं ती बाशिंग आणली ती राहिली होती, मी घेऊन चाललो. पटसरी यावर तुम्ही. हा या लवकर या. चल चल लवकर पळ. पाहुणं, हळदीचा कार्यक्रम झाला झाला, जेवण महागाय तिथे. जेवण केल्याशिवाय सगळे लोक कुणी जायचं नाही बरं का. हा, आई साहेबांचा आदेश आहे असा. हा ओके, तुम्हाला जरा पळापळ येतो मी. हा. एवढा मार खाऊन पांड्या मध्ये मध्येच करा लागलाय, हे तर खबर पाटलाच्या कानावर सांगावंच लागल. अण्णा अण्णा अण्णा, का रे? पांडानं जे करायचं होतं तेच केलं. त्याला एवढं मारून सुद्धा त्यांनी लगीन पार पाडलंच. ए राजा गजा केदार केदार, 2 दिवसात ती संपला पाहिजे. जर त्याचा काटा नाही काढला तर तुमचा काटा काढणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला सांगून संपवा, पाटलाशी वैर घेतलंय म्हणून ही पाळ्याली दोघं. अण्णा तुम्ही काळजीच करू नका, आता पांड्या संपला समजा. ठीक आहे जा.
तुझ्या आईला तुझ्या